बोला भारत माता की जय. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे मिळवणार मी. आम्ही निर्भय मनाने जगण्याचा निश्चय केलेला आहे, कारण हा देश आपला आहे. आपल्याच देशामधले लोक सत्य बोलायला घाबरतात, सत्य बोलत नाही, सत्य सांगत नाही. मग लोकशाहीचं महत्त्व यांना तरी आहे का? तर आता आम्ही उभे आहोत ही येबी हायस्कूल, आनंदीबाई बंकट मुलांचे आणि मुलींचे हायस्कूल, त्याचं हे गेट आहे. आणि या गेटच्या समोर हा घाट रोडला जोडणारा रोड, नेताजी पालकर चौकच्या कमानीपासून थांबा रे 2 मिनिटं. थेट इकडे मिलपर्यंत हा कॉन्क्रीट रोड बनला. हा बघा कधी बनला बापू? हा तरी 2 वर्ष झाले. 2-1 वर्ष झाले. याचं हे बघा, 1 वर्ष झालं. वर्ष झाला. याचे हे जे बनवले इथे जर्क बसेल का काय काही तपास. याला साईड पट्ट्या नाहीत, याला गटार नाही, कुठल्याही प्रकारचं काहीच नाही. नुसतं बनवायचं आबा आणि गोबा आणि बनवणारा डोबा. कुठल्या प्रकारचं इंजिनिअरिंग नॉलेज नाही. आणि जर शाळेसमोर आपण बनवतोय तर काहीतरी एखादं ब्रेकर पाहिजे. तर इथल्या लोकांच्या कंप्लेन होत्या आमच्याकडे की ज्या वेळेस मुली सुटतात, शाळा सुटते मुलींची, तर काही टुकार मुलं सुसाट्याने गाड्या चालवतात. मुलींना एक प्रकारची भीती वाटते, त्यासाठी इथे ब्रेकर पाहिजे. पोलीस प्रशासनाने सुद्धा जनताच मालक, मालक मालक जनताच मालक. पोलीस प्रशासनाने सुद्धा ही दखल घेतली पाहिजे. लोक सुद्धा म्हणायला लागले जनताच मालक आहे, तर पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. मुली सुरक्षित असल्या पाहिजे. उभ्या महाराष्ट्रामध्ये मुली आणि स्त्रिया सुरक्षित नाही. हे वारंवार दिसतंय. वेगवेगळे स्कॅम, वेगवेगळे घोटाळे आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांना फसवणूक ही होत असते. काही प्रमाणात अशी दडपशाही सुद्धा होते. आणि म्हणून 40 गावामध्ये खपवून घेतलं जाणार नाही. तर इथे संबंधित ज्यांनी रोड बनवला त्यांना एवढं तरी नॉलेज पाहिजे होतं. हा बघा याचा स्पीडवर नियंत्रण नाही आहे कोणाचं. रोड चांगले बनवले तर स्पीडवर नियंत्रण पाहिजेच आहे. शालेय प्रशासनाने सुद्धा मागणी केली पाहिजे की इथे ब्रेकर वगैरे पाहिजे आणि उभं राहून करून घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांसाठी म्हणतोय, कारण ही बघा ही कोवळी पोरं आहेत, ही आशा आहे यांना आणि ही स्वप्न आहेत, आईबापाचे स्वप्न आहेत. हे फ्युचर आहे देशाचं. आणि हे फ्युचर जर समजा ॲक्सिडेंटमध्ये यांना हातपाय मोडला, लोळे पांगळे झाले, तर यांचं काय भवितव्य काय? म्हणून ज्यांना ज्यांना माज आणि मस्ती आहे ती मिटली पाहिजे. ते ठिकाणावर नीट चालले पाहिजे. जर व्यवस्थित चालले तर ब्रेकरची गरज नाहीच आहे. पण जर सोसायट्याने चालत असतील तर अशा मूर्खांसाठी तरी ते करावं लागेल. काय मागणी आहे बापू? तुम्ही इथे राहतात. मात्र मी बापू चौधरी. माझं म्हणणं असं आहे, तिथून या नेताजी पालकरच्या गेटपासून डायरेक्टली मिलपर्यंत इथे एकही स्पीड ब्रेकर नाही. इथे होतं असं, ज्यावेळेस मुलीची शाळा सुटते, मुली इकडनं सुटतात, पुढून सुटतात, पुढून मुलं सुटतात, इकडनं मुली सुटतात. ज्यावेळेस मुलींची गर्दी असते त्यावेळेस मुद्दामून मुलं एकदम जोड्यात येतात. जोड्यात आल्यामुळे काय होतं, ते धक्का मारतात. मग मुली रोड रोमिओ. हा काही बोलत नाही. मुली घरी पण कंप्लेंट करू शकत नाही, बाहेर कंप्लेंट करू शकत नाही, शिक्षकांना करू शकत नाही. शिक्षक म्हणतात की तुम्ही व्यवस्थित चालत जा. घरी सांगितलं तर घरचे नाही, शिक्षक म्हणत असतील आम्ही या गेटच्या मध्ये, बाहेर आम्ही काय करायचं असं जर म्हणत असतील तर त्या मुलींनी सांगावं कोणाकडे. हे महत्त्वाचं. तर रोजाना त्या मुलींना तो त्रास आहे. आणि रोज कट मारणं, रोज वादविवाद होणं, मुलांना काही फरक पडत नाही. तू नीट चाल, अजून मुलं असे म्हणतात कट मारून. तर आमचं एकच मागणी आहे की इथे आम्हाला स्पीड ब्रेकर द्या. जसं तुम्ही धुळे रोडला 30-30, 40-40 दिले, तिथे गरज नसताना तिथले 1-2 आणून सनी ते टाकावा. हीच मागणी आमची. हो. आणि ज्यावेळेस नळाला पाणी येतं, इथले लोक पाणी रोडावर सोडतात. रोडावर सोडल्यामुळे सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे, तर हे पाणी रोडावर साचतं. ज्यावेळेस मुलींची शाळा सुटली, मुलं एकदम जोड्यात गाडी चालवतात आणि मुली जोड्यात गाडी चालवली, मुलींच्या अंगावर पाणी उडतं. ते घाण पाणी उडल्यामुळे त्यांना धड घरी पण जाता येत नाही आणि धड शाळेत पण जाता येत नाही. थोडा वेळ टाइमपास करतात, कोणाची बाटली घेतात, ते शरीर धुवून घेतात आणि परत शाळेत प्रवेश करतात. तर याच्यासाठी तुम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे. आम्ही डोळ्याने बघितलं सर. अनेकदा तुम्हाला संताप आला, अनेकदा बाकीच्यांना नाही आला. बाकीच्यांना काही घेणं देणं नाही. आपण या 40 गावचेच नाहीये. तर खूप राग येतो असा. त्याच्यामुळे ना स्पीड ब्रेकरची खूप गरज आहे.
आणि या मुलींसाठी पाणी सांडणाऱ्यांवर बी कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यासाठी कारवाई झाली पाहिजे. नगरपालिका शुद्धीवर आली पाहिजे. आणि नगरपालिकेमध्ये मी वारंवार फोन करत गेलो, त्यांना सांगितलं की पाणी तुमचं पाणी झालं असेल तर बंद करा. तर ते म्हणतात नाही बाकीची पब्लिक बाकी आहे. अहो जेव्हा सकाळपासून तुम्ही 3-3 घंटे पाणी सोडतात, बाकीची पब्लिकचं ते जर पाणी सुटायच्या वेळेस पाणी भरत असतील तर त्यांचं कसं होईल? तर त्यासाठी पाण्याचंही नियंत्रण पाहिजे आपल्याला. पाण्याचंही नियंत्रण पाहिजे. या रोडावर पाणी सांडणार नाही याची काळजी त्यांना तंबी दिली पाहिजे. आणि त्या लोकांनी जे लाईव्ह बघून ते सुद्धा पानावर आले पाहिजे लोक की आपण पाणी सोडू नये. या रस्त्यावर सोडल्याने काय परिणाम होतो? जे नळ्या सोडतात त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. त्यांच्याकडनं तुम्ही दंड वसूल केला पाहिजे. वेळ कमी करा पाणी. व्हेरी गुड. हा बोला ना मग. नाव सांगा बापू. माझं नाव भागवत कौतिक पाटील, माईजी माता मंदिर. तुम्ही अक्षरशः मंदिरापाशी जाऊन बघा, तिथे कागद कसे कसे पडलेले तुम्ही डोळ्याने बघा दादा. आणि निरीक्षण आमदार बी करत नाही. नगर गेलो मी खडवलाकडं, तो माझ्या ताब्यात काहीच नाही म्हणे. हे फक्त नगरपालिकेचं काम आहे. याला निवडून दिलंय आपण योगेश खंडेलवाल. तो माझ्याकडे काही तक्रार आणू का म्हणे. नगरपालिका द्या म्हणे, ते करतील म्हणे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं बाबा नगरपालिकेत बोलले तुम्ही. मला अनाडी नो मी नगरसेवक म्हणजे नगरपालिका कुठून गेलोय दादा. मी रोडावर झोपतो, माझी बहीण मी रोडावर झोपतो अजून बी. पाणी मी इकडे मारतो ते मारतो, मला घर नाही दार नाही. आणि ते संडासापासून आधी 9 शाळा आहे छोटी. मागच्या गेटने जातो मी त्या गल्लीमध्ये कागद मोजून काय कसे कागद आहेत. नंतर बोला दादा मला तुम्ही घाण आहे. घाण म्हणजे इतके सांगायला वाटतं. नगरपालिकेला सांगू या लाईव्ह हे म्हणून सांगायला जे बघतील वाटते. त्यांनी सांगा. आणि नगरसेवकांनी याकडे लक्ष द्या. जनतेचे- योगेश खंडोळाचं काम आहे ठीक आहे हा ना. आपण दादा. बोलू त्यांना. तेवढे निवृत्त पडेल ना दादा. भाऊ अरे. बोलायला वाटते हो दादा. दादा लाज वाटते बोलायला. एवढे निवृत्त पडेल तर ब्रेकरच्या दृष्टीने आपण इथे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण बोलतोय. आणि तिथे जे काही असेल नगरसेवकांनी यांचं काय म्हणणं आहे ते ऐकल्यानंतर योगेश लक्ष द्यावं. खंडोळा. तर लक्ष द्यावं एवढं आवाहन आहे. आमचं लाईव्ह चालू असताना भाऊ आले, मला बोलायचं आहे म्हणे. आम्हाला वाटलं या रोडवर असेल, पण त्यांची समस्या त्यांनी वेगळी मांडली गलत मांडली. आणि गलत मांडलेली नाहीये. नाही बरोबर. तुम्ही स्वतःहून शकता. नाही, बरोबर आहे. ठीक आहे. तर आता मुलांच्या दृष्टीने आपण इथे लाईव्ह केलं होतं. तर हे जे सुसाट्याने गाड्या चालवतात यांच्यावर नियंत्रण आलं पाहिजे. काय म्हणाल मी? सरांनी सांगितल्याप्रमाणे शाळा आहे आणि वस्ती बोलाल का? आहे, रोड आहे. नाही सर बोला ना जय बजरंग बली. इकडे ना रोड आहे त्या ठिकाणी गडरी वगैरे उघडे आहे आणि मुलांची वस्ती, सर्व गावकऱ्यांची वस्ती आहे. त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर हे व्हायलाच पाहिजे. आणि जर झालं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करू. सर हे दीपक पवार आहेत. तर याची दखल यांनी भरपूर वेळेस घेतली. नगरपालिकेकडे गेले, कुठे कुठे अर्ज दिले तुम्ही? नगरपालिकेत अर्ज दिले का हो, तुम्ही एकच स्पीड ब्रेकर साठी? हो दाखवा. मुलाचं तुमच्या चौकातल्या सगळ्या तरुणांनी माझं ऍक्शन झालं, मुलाचं ऍक्शन झालेलं ऍक्सिडेंट झाला. हो. कुठे? या इथं माझं घर इथंच इथं ऍक्शन झालं. त्याच्यामुळे मला म्हणून मी उचललं. एकदम मुलं फास्ट जातात याच्याने. का बरं जोरात होता का कोणी? हो जोरात येतात जोरात येणार सर हे. नगरपालिकेला अर्ज दिलेला आहे. इथे नगरसेवकांना पण सांगितलं मी. बरं बरं. ते पण एवढं सहाय्य घेतलंय इथल्या नागरिकांच्या. नाही ते आणि matter ओशी पण आहे सांगा. सर. ओशी ही पण ही ओशी आहे. हो. प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक. प्रभाग क्रमांक 6 मध्ये नेहमी नेताजी पालकर चौक कमान ते संत गाडगे महाराज चौक तिथपर्यंत रस्त्यावर स्पीड ब्रेकर मिळण्याबाबत. बरं ठीक आहे. इथं 2-4 वेळेस थोडी पाणी पण झाले सर. हां. म्हणजे ऍक्सिडेंट झाला, भरपाई झाली, ती भरपूर झालेला आहे. आणि शाळेतले मुलं असताना घ्यायला तेव्हा असते बघा फोटो. हां, म्हणजे पुढेची अभिनव छोटी पूर्णपात्रे शाळा पण आहे. प्रमिलाताई पूर्णपात्रे शाळा पण आहे. ती लहान मुलांची भास्कराचार्य आहे. म्हणजे या 2-3 शाळा आहेत या प्रोटेक्शन. इथे गाड्या आहेत. हां हां हां. ही गाड्या, नाही त्या गाड्या दाखवा. गाड्या पहिल्याच आहेत दाखवा. अजून ही गाड्या गर्दी होती बा जास्त इथे लई. म्हणजे तुमचं सगळ्यांचं या बाबतीत हे आहे की इथे जोरात गाड्या जातात आणि 3 शाळा आहेत. शाळांच्या दृष्टीने कोवळी मुलं आहेत, त्यांच्या दृष्टीने रस्त्याची सुरक्षा झाली पाहिजे. आणि शाळांनी पण काहीतरी दखल घेतली पाहिजे. शाळांनी पत्र दिले पाहिजे संबंधित विभागांना. नगरपालिकेलाही पत्र द्या आणि इथे स्पीड ब्रेकर
येत्या 8 दिवसात करा. जर स्पीड ब्रेकर होत नसतील तर इथे सुरक्षा रक्षक तैनात करा की जेणेकरून जे जोरात गाड्या चालवतात यांची लिस्ट झाली पाहिजे आणि त्यांना भर चौकात उठबशा घालायला लावा त्यांना. कारण हे जे जोरात गाड्या चालवणारे सिने स्टाईल जेव्हा फिरवतात की गन गन गन, तर अनेक लोकांना भीती वाटते. तर यांच्यावर अंकुश आला पाहिजे, हे आमचं मागणं आहे. जर नाही आलं तर आम्ही ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल आणि संबंधित हा विभाग आणि नगरपालिका यांना आम्ही यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू, एवढं मात्र नक्की. आणि तुम्ही याल का? आम्ही जर आंदोलन केलं तुमच्यासाठी याल का? तुम्ही तुमचे सह्या करणार येतील का? हो ना, तुम्ही झाले तुम्ही याल का? याल का नाही? नुसतं असं ते समजत नाही ना तिथे, ते माईक मध्ये चालू आहे. तुम्ही लोक याल का? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं याच्यावर? 7:30-8 वाजले की बघा. पाहिजे का स्पीड ब्रेकर पाहिजे का बा? काय लिहिलं? हा इथे कुठे लिहिलंय त्यांनी? पुढे शाळा आहे, सावधान राहा. हा पुढे सावकाश चालवा. सावकाश चालवा, तिथे लिहिलेलं बघा. कोणीतरी सूचना लिहिली, छान लिहिली, पण ती वाचतं का कोणी? वाचत नाही. तर अशा पद्धतीने आंदोलन आम्ही करणार. तुम्ही किती दिवसाचं दिलंय अल्टिमेटम? त्यांनी 8 दिवस सांगितले. मी यांना पण कधी दिलंय तुम्ही निवेदन? तुम्ही काय तारखेला दिले? 30 तारखेला. 30 तारखेला दिले. आज 18 दिवस झाले. सभापतींना पण फोन आला, सभापतींना पण फोन लावलेला आहे. हा, आता 18 तारीख आहे ना, 8-10 दिवस आपण वाट बघू आणि 8-10 दिवसानंतर मात्र त्यांना इशारा देऊन टाकू आपण. आणि एवढे स्पीड ब्रेकर टाकण्यासाठी 8-10 दिवसाची वाट बघावं, एवढं पण कापडे हे नाही. आज 8-10 दिवस म्हणजे 28 दिवस होतील. वार्षिक 4 दिवसामध्ये स्पीड ब्रेकर. हा, आणि स्पीड ब्रेकर बी टाकाल ना, जरा इज्जत मध्ये टाका. कशी बी नका टाकू, ट्रॅक्टर बी जाऊ शकत. 8 दिवसापासून आहे ना केरळला होतो मी. हो, आज आलो. सोमवारी मीटिंग आमची. हो, पाहतो बरं मी. कोण बोललंय? सभापती ना. अच्छा, सभापती. बांधकाम सभापती नगरपालिकेचे ते म्हटले. तर इतके पण आवाढव्य टाकू नका की ट्रॅक्टरला ओलांडायला जड जाईल असं. छोटे छोटे टाका, व्यवस्थित टाका. ते धुळे रोडला इतके मूर्खासारखे टाकले तर एकाचं आनंद टेलर जे आहेत शामभाऊंच्या मुलाचे गंभीर जखमी झाला मुलगा. तर असे सुद्धा नका आगोरी करू, काहीतरी प्रमाणात असावं. मोठे याच देतात. कारण ही त्यांना खूप अवघड परिस्थिती. बरं ठीक आहे, पण त्याच्यावर पट्टे पण ओढले गेले पाहिजे. तर ह्या आमच्या मागण्या आहेत की जेणेकरून म्हणजे काय म्हणता येईल त्याला, आजारापेक्षा इलाज भयंकर असं होणार नाही, असंही बघा, असं आवाहन करतो. आणि आमचे लाईव्ह आम्ही इथेच थांबलो. धन्यवाद. वंदे मातरम. वंदे मातरम.